नमस्कार मित्रांनो. आणि नेहमीप्रमाणेच बिस्टॉकच्या निमित्ताने आपण महाराष्ट्र बिझनेस क्लबचे अजून एक हर हुनरी असे एक बिझनेसमॅन त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. आणि ते आहेत ॲमेझॉन इंजिनिअरिंग सोल्युशनचे अविनाश भोळे, ज्यांचा व्यवसाय आहे ए सी सेल्स अँड सर्व्हिसेस. सर, तुमचं प्रथमतः बिस्टॉकच्या निमित्ताने स्वागत. थँक्यू साहेब, मला तुम्ही संधी दिल्याबद्दल थँक्यू. सर, या प्लॅटफॉर्मच्या वरनं आम्ही लोकांच्या मनातले प्रश्न विचारत असतो. आणि आज पहिला बॉल तुमच्यापर्यंत येतो आहे. काय बघूया तुम्ही बोलता. ए सीमुळे सृष्टीचा ऱ्हास होतो असं अनेकांचं मत आहे, काही तज्ज्ञांचं मत आहे. तर या संदर्भात सर्वप्रथम मला नक्कीच तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की खरंच आहे का हो ए सीमुळे सृष्टीचा ऱ्हास होतो ते? हो, याचं उत्तर हो पण आहे आणि नाहीसुद्धा आहे. तर होमध्ये मी थोडा जास्त प्रमाणात तुम्हाला भर देईल. हो याच्यासाठी काही पूर्वी जे आपण ए सी वापरत होतो त्याच्यामध्ये दोन गॅस प्रामुख्याने असायचे, एक सी एफ सी आणि एच एफ सी, जे सृष्टीला फार हानिकारक होते. त्याच्यानंतर रिसर्चर्सने त्याच्यावर डेव्हलपमेंट केली आणि त्यांनी परत वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस डेव्हलप केले, जेणेकरून आपण एक ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणजे GWTP एक ग्लोबली ॲक्सेप्टेड एक रेंज असते. त्याच्यामुळे आत्ताचे जे आपण गॅसेस ए सीमध्ये वापरतो त्याचं प्रमाण जे आहे, जे सृष्टीला हानिकारक होणार त्याचं प्रमाण फार कमी आहे. आणि एका दृष्टीने एका स्टडीजमध्ये असं दिसून बाय 2050 सृष्टीचे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे किंवा सृष्टीचे जे 25% त्याचे कारणीभूत ए सी असू शकते. ए सी कितीवर ठेवला तर तो चांगला असतो? सर याच्यामध्ये प्रमाण वेगवेगळे आहेत. जसं आपण आता मुंबईमध्ये राहतो, मुंबईमध्ये आर्द्रता किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो ती 70% असते, 70-75% आणि टेम्परेचर आपलं नॉर्मली 26 ते 32 किंवा 34% आपलं असतं. नॉर्मली आम्ही सजेस्ट नेहमी करतो की तुम्ही ए सी 26वर ठेवा आणि फॅन चालू ठेवा. फॅन याच्यासाठी चालू ठेवा की तुमचा जो ए सी आहे तो तुमचा पहिला सेन्सर करत असतो की बाबा त्याला किती गरज आहे कूल करण्याची. फॅन चालू ठेवला तर तुमचा रूम लवकर थंड होईल, जेणेकरून तुमच्या ए सीवर लोड कमी होईल, जेणेकरून तुमची पॉवर कन्झम्पशन कमी होईल. अजून एक नेहमीचा प्रश्न जो अनेकांना छळतो, तो मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. आपल्याकडे ह्युमिडिटी आहे, तुम्ही बोललात ते अगदी मान्य. आता खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर मुंबई महाराष्ट्रात नाही तर भारतच तापलेलं आहे, अशी अवस्था आहे. उन्हाने लाया होत आहेत. तर अशाला उन्हातनं तुम्ही जेव्हा घरात किंवा ऑफिसमध्ये जाता आणि जिथे ए सी असतो, तर उन्हातनं ए सीत जाणं किंवा ए सीतनं डायरेक्ट उन्हात जाणं हे टाळलं पाहिजे का? हो, नक्कीच साहेब, टाळलं पाहिजे. याच्यामध्ये एक सायंटिफिक रिझन आहे. जेव्हा आपण ए सीमध्ये बसतो, आता एक एक्झाम्पल देतो, पहिलं उदाहरण आहे. जेव्हा आपण ए सीमध्ये बसतो तर आपलं शरीर काय करतं, ते ए सीच्या टेम्परेचरला आपण मॅनेज करते आपली बॉडी. समजा आता ए सी चालू ठेवला आपण 26 डिग्रीवर, आपली बॉडी 26 डिग्रीवर येते आणि बाहेरचं टेम्परेचर समजा 30-32 डिग्री असेल आणि आपण इमिजिएट गेलो, त्याचं इम्पॅक्ट इमिजिएट होत नाही, पण कालांतराने आपल्या जॉईंट्सवर आणि आपल्या शरीराच्या मसल्सवर त्याचा इम्पॅक्ट होतो. तर त्यासाठी काय करायचं, जर समजा तुम्ही ए सीच्या रूममध्ये बसला असाल, जेव्हा तुम्ही बाहेर पडणार असाल तर सावलीमध्ये ॲटलिस्ट 1 मिनटं तरी तुम्ही राहा, जेणेकरून तुमची बॉडी बाहेरच्या टेम्परेचरला, त्याला आम्ही ॲम्बियंट टेम्परेचर म्हणतो, ॲम्बियंट टेम्परेचरला तुमची बॉडी सूट होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही उन्हात जाऊ शकता. सेम वे दुसरं उदाहरण असं, जेव्हा तुम्ही उन्हातून येता की नाही आपल्याला लगेच ए सीमध्ये जायला, त्याच्यामध्ये पण तुम्हाला तोच इश्यू आहे, तुमचे जॉईंट्स आणि मसल पेन्स होऊ शकतात कालांतराने. तेव्हा करताना तुम्हाला काय करायला पाहिजे, बाहेरून जेव्हा तुम्ही परत सावलीमध्ये ॲटलिस्ट एखादा मिनटं तुम्ही उभे राहा, बॉडीचं टेम्परेचर तुमचं डाऊन होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही ए सीच्या रूममध्ये प्रवास करा. फार उत्तम सांगितलं सर. आता दुसरा एक प्रश्न जो नेहमी मनात असतो, तुम्ही मगाशी गॅसचा उल्लेख केला, तर ए सीमध्ये केमिकल हवा आहे, हे खरं आहे का हो? नाही सर, ए सीमध्ये केमिकल हवा नसते. ए सी बेसिकली काय करते, ही तुमची जी रूमची हवा आहे ती खेचते, त्याला थंड करते आणि परत तुमच्याकडे फेकते. बेसिकली ही तुमची रूमची हवा आहे, तीच ती करते. ए सीचं कोणतंही केमिकल हवा नसते सर. मग तो जो मगाशी तुम्ही म्हटलात की गॅस भरतात, आता ए सीमध्ये असा कुठचा गॅस भरला जातो? ए सीमध्ये जसं तुमचं ए सी आहे, ए सीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गॅस बदलले जातात. आता जसं काय R22 म्हणून एक गॅस आहे, R410 म्हणून गॅस आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे गॅस असतात, डिपेंडिंग ऑन तुमचे ए सीचे टनेज वगैरे कसे आहेत त्याच्यावर डिपेंडेंट आहे. सर, ए सी विकत घेताना बऱ्याच वेळेला दुकानदार सांगता हा 5 स्टार आहे, हा 3 स्टार आहे.
ते 5 स्टार आणि 3 स्टार म्हणजे खास करून कन्झम्पशनचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पच्या संदर्भात असावं ते. तर या संदर्भात माहिती द्याल का? ओके. याच्या संदर्भात आपलं भारतीय नियामक ब्युरो ज्याला आपण BIS म्हणतो, त्यांनी स्टार रेटिंग्स प्रपोज केलेले 1 to 5 स्टार रेटिंग्स असतात. स्टार रेटिंग जेवढे जास्त तेवढं तुमचं फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रिकल कन्झम्पशन तुमचं कमी असतं. ते एक गोष्ट लक्षात घ्या. नॉर्मली आपल्या भारतामध्ये आपण 3 स्टार किंवा 5 स्टार AC वापरतो. तर त्याच्यामध्ये काय होतं, 5 स्टारमध्ये तुमची इलेक्ट्रिसिटीची आणि कूलिंग एफिशियन्सी चांगली असते. 3 स्टारमध्ये थोडी कमी असते. आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण वॅटेज आपण जे म्हणतो इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन समजा 3 स्टारचं 747 म्हणजे एक मानक दिलं आहे, 1 टनला 747 तुमचे युनिट्स कन्झ्युम होणं वर्षाला. तेच 5 स्टारला तुमचे फक्त 554च कन्झ्युम होतात. ते 200 युनिट्सचा तो फरक पडतो. त्यामुळे नॉर्मली प्रिफरेबली तुम्ही घ्याल तर तुम्ही 5 स्टारलाच तुम्ही प्रिफर करा. अजून एक जो मनातला प्रश्न आहे, स्प्लिट AC असतो, एअर हँडलिंग युनिट म्हणजे डक्टिंग AC असतो आणि एक बॉक्स AC असतो. यातला कुठचा AC भारतीय लोकांकरता चांगला? सर हे डिपेंड करतं तुमचं लोकेशन कसं आहे. नॉर्मली जेव्हा एकदम छोटा एरिया असतो जिथे आपल्याला स्प्लिट AC लावता येत नाही, आउटडोर युनिट लावता येत नाही, तर तिथे आपण प्रपोज करतो की तुम्ही विंडो AC लावा. नॉर्मली घरांमध्ये स्प्लिट AC हल्लीच ट्रेंड वाढत चालला आहे. घरांमध्ये किंवा ऑफिसेस, छोट्या ऑफिसेसमध्ये आपण स्प्लिट AC लावतो कारण की बाहेरच्या ठिकाणी आपल्याला आउटडोर लावायला जागा असते. आणि स्प्लिट ACमध्ये काय होतं, एक तुमच्या एक इंटिरियरला एक शोभा वाढते. बॉक्स ACपेक्षा इंटिरियरला तुमची एक शोभा वाढते. त्यामुळे स्प्लिट ACचा चांगला. आणि एअर हँडलिंग युनिट नॉर्मली आता आपण एखादा हॉलमध्ये बसलो की आपला एक मोठा शॉप असेल, तिकडे 4-5 स्प्लिट युनिट लावण्यापेक्षा एक AHU घेतलं, डिपेंडिंग ऑन द एरिया तुमचा कसा आहे त्याचं कॅल्क्युलेशन करतात. त्याच्यानंतर आपलं AHU कितीचा घ्यायचं आहे आणि AHUच्या हिशोबाने तुम्हाला कसं कूलिंग आहे त्या हिशोबाने डक्टिंग फिरवतात. आणि मग ते कूलिंग तुमचं जे शॉपमध्ये आहे ते कूलिंग टेम्परेचर अटेंड करतात. सर AC म्हटलं की ACच्या त्या युनिटमध्ये कचरा तर साठतो. आता कचरा साठणं ही एक प्रक्रिया का होते ती सांगा. आणि साधारणतः AC वर्षातनं किती वेळा त्याचं मेंटेनन्स करायला पाहिजे या संदर्भात जरा मार्गदर्शन करा. सर कचरा साठतो म्हणजे बेसिकली काय होतो, आपली हवा आहे सगळ्यांना माहिती आहे, हवेमध्ये धुळीचे कण असतात. ठीक आहे. ACमध्ये फिल्टर्स असतात. त्या फिल्टर्सच्या मागे कंडेन्सर कॉइल्स असतात. प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा AC हवा खेचते तर फिल्टर्स काय करतात, जो धुळीमधले जे कण आहेत किंवा जे कचरा आहे ते फिल्टर्स रोखून धरतात आणि मग पुढे फक्त चांगली हवा पुढे जाते. कालांतराने काय होतं, समजा 1 महिना झाला, 2 महिना, 3 महिने, ते फिल्टर्स चोक व्हायला लागतात, जेणेकरून तुमची ACची एफिशियन्सी कमी होते. तुम्हाला असं वाटतं कूलिंग कमी होते, पण ते फिल्टर्स दर 3 महिन्याने एकदा तुम्हाला साफ करायला पाहिजे. त्याचबरोबर एकदा वर्षातून तुम्हाला जेट क्लिनिंग आम्ही जे म्हणतो, म्हणजे पूर्ण पाणी आणि फोम मारून पूर्ण कंडेन्सर कॉइल्स, तुमच्या आउटडोअरचे युनिट्स संपूर्ण साफ करायला पाहिजे, जेणेकरून तुमची ACची एफिशियन्सी चांगली राहते आणि चांगले वर्ष टिकतात. सर एक जाता जाता शेवटचा प्रश्न. भारतामध्ये बऱ्याच वेळा खास करून मुंबई नाही म्हटलं तर मुंबईच्या बाहेर मात्र वीज सतत जाते. आता वीज जाते त्यावेळेला इन्व्हर्टर लोकांच्या डोक्यात येतो. ते इन्व्हर्टर AC नावाचा काही प्रकार असतो का हो? सर इन्व्हर्टर AC आहेत, नक्कीच आहेत. पण तुम्ही जसं म्हणालात की नाही, ते इन्व्हर्टर AC जिथे कॉन्स्टंटली तुमचा याला जातो, इलेक्ट्रिसिटी जाते, तिकडे तसं नाही आहे. याला पण इन्व्हर्टर ACला सुद्धा कॉन्स्टंट इलेक्ट्रिसिटी लागते. त्यामुळे बेसिकली नॉर्मल AC आणि इन्व्हर्टर ACमध्ये हा फरक आहे. नॉर्मल ACमध्ये जेव्हा तुम्ही ऑन करता कॉम्प्रेसर डायरेक्ट रन होतो आणि तो टेम्परेचर अटेंड करायचा प्रयत्न करतो. इन्व्हर्टर ACमध्ये काय होतं, तुमचं एकदा अटेंड झालं तर तो इन्व्हर्टर कॉम्प्रेसर काय करतो, तुमची इलेक्ट्रिसिटी लोअर डाऊन करतो आणि मग जेव्हा गरज असेल तर वरती खाली करत तेवढा तो कॉम्प्रेसर चालतो. बेसिकली त्याच्यामध्ये हा मोठा डिफरन्स आहे. आज आपण बोलत होतो ते ॲमेझॉन इंजिनिअरिंग सोल्युशनचे अविनाश भोळे, म्हणजे आम्ही ACचे डॉक्टरच आहे असं म्हणूया. आणि आज त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने लोकांच्या मनातले जे प्रश्न मी विचारले त्याची उत्तरं दिली. बॉल्सवरती सिक्सर आणि बाउंड्रीज मारल्यात. तर महाराष्ट्र बिझनेस क्लब